Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विविध धर्म, संप्रदाय, भाषा आणि चालीरीती असूनही सर्वांना एकात्मतेच्या सूत्रात बांधून ठेवणारे सामर्थ्य भारतीय संविधानात आहे. या संविधानाने देशात लोकशाहीची पायाभरणी अद्वितीय पद्धतीने दृढ केली असून ते आपल्या जीवनातील मार्गदर्शक आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विलक्षण प्रतिभेचे ते भव्य स्मारक असल्याचे प्रतिपादन दलित नेते मल्लेश चौगुले यांनी केले. संविधान दिनानिमित्त आयोजित भारतीय संविधान दिवस समारंभात ते बोलत होते. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामूहिकरित्या वाचली. त्यानंतर संविधान शिल्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर भारतीय संविधानाच्या मूळ प्रतींविषयी माहिती असलेला लेख वाचून दाखवण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले. कार्यक्रमाला अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था प्रतिनिधी आणि स्थानिक नेते उपस्थित होते. भारतीय संविधान निर्मितीच्या ऐतिहासिक प्रवासाचा गौरव करण्यासाठी आज संविधान समर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बेळगाव शहरात भव्य संविधान जत्थाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव महापालिका, समाज कल्याण विभाग तसेच विविध दलित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या जथ्याने चन्नमा सर्कल मार्गे भव्य मार्गक्रमण केले. पुढे हा जथ्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे एकत्रित येऊन विसर्जित झाला. या जथ्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विविध घटकातील नेते तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधान दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक न्याय आणि समानतेचे मूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे व जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाने संविधान प्रेम आणि मूल्यमान्यतेची जाणीव ताजी करत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बेळगाव शहरातील गोवावेस येथील जगद्गुरू श्री बसवेश्वर चौकाचे सुशोभीकरण लवकरच होणार आहे. चौकनंतर ग्रीन अँड क्लीन बनवण्याचे उद्दिष्ट आहे. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या मागणीनुसार PVG कंपनीने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. आज बुधवारी दुपारी PVG कंपनीचे कर्मचारी, रहदारी पोलीस अधिकारी, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोवावेस श्री बसवेश्वर सर्कल येथे पाहणी केली. चौकातील सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक समस्यांमुळे वाहन चालकांना गोंधळ होत असल्याने त्याची दुरुस्ती आणि सुधारणा करण्याची मागणी याआधी गुंजटकर यांनी महापौर मंगेश पवार यांच्याकडे केली होती. PVG कंपनीचे मालक प्रसन्ना घोटगे यांनी गुंजटकर यांच्याशी संपर्क साधून कंपनीकडून सर्कलचे सुशोभीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. पाहणी दरम्यान सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञ उपस्थित होते. सिग्नल यंत्रणेतील दोष दुरुस्त करण्याबरोबरच सर्कलचे उत्तम प्रकारे सुशोभीकरण करण्याचा आराखडा तयार करून लवकर सौंदर्यीकरणाचं काम सुरू होईल आणि चौक नागरिकांसाठी सुरक्षित, सुंदर आणि सुव्यवस्थित बनवला जाईल असे आश्वासन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वरील वज्रलडी तालुका यल्लापूर, उत्तर कर्नाटक येथे मंगळवारी घडलेल्या अपघातात KSRTCची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यामध्ये उलटून 25 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारवारहून रायचूरकडे जात असलेल्या KSRTC बसचा चालकाचा ताबा सुटल्यानं बस अंकोला हुबळी मार्गावरील वज्रलडी येथे रस्त्याच्या बाजूला उलटली.
अपघाताच्या वेळी बसमध्ये लहान मुले व महिलांसह अनेक प्रवासी होते. अतिवेगामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. खड्ड्यात पडल्याने बसचं एक चाक निखळलं होतं, तर अनेक प्रवासी बसमध्येच अडकले होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी अंकोला येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अंकोला पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. बेळगाव शहरात मार्केट, शहापूर आणि एपीएमसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विविध 6 गुन्हेगारी प्रकरणात 10 जणांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांकडून आरोपींकडून एक प्राणघातक ड्रॅगन चाकू, ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या आणि 11,400 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. मंगळवारी उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेले आरोपी प्रशांत व्यंकटेश रेवणकर व 61 राहणार विष्णू गल्ली वडगाव, फहीम जिलानी कोतवाल राहणार खंजर गल्ली, सुनील दोंडबा व 51 राहणार कामत गल्ली, शमशेर अल्लाबक्ष पिरजादे वय 35 राहणार चौथा क्रॉस अहमदनगर, गजानन शशिकांत गरडे राहणार कामत गल्ली, विनायक उर्फ विरलक शंकर प्रधान वय 50 राहणार महाद्वार रोड, विनायक विजेश कुमार मादर वय 36 राहणार रामनगर, मोहन यल्लाप्पा किल्लेकर वय 36 राहणार रामनगर आणि किशन मल्लाप्पा पाटील वय 50 राहणार तहसीलदार गल्ली अशी त्यांची नावे असून या सर्वांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये आधीच गुन्हे नोंद असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निपाणीतील अष्टविनायकनगर येथे माजी सैनिक राजू कृष्णा घाटके यांच्या बंद बंगल्याचा दरवाजा फोडून चोरट्यांनी सुमारे 28 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवारी घाटके हे इस्लामपूर येथे पाहुण्यांकडे गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी गेट ओलांडून आतमध्ये प्रवेश केला. बंगल्यातील तिजोरीतील साहित्य विस्कटून त्यांनी 22 तोळे सोने, अर्धा किलो चांदी आणि 25,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. बुधवारी दुपारी 2:30च्या सुमारास घाटके परत आल्यानंतर बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याला कळवण्यात आले व सीपीआय BS तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार आणि पथकाने घटनास्थळी पाहणी केली. अष्टविनायकनगर परिसरातील विद्युत खांबांवरील दिवे बंद असल्याने येथे अंधाराचे साम्राज्य असून नगरपालिकेच्या दुर्लक्षाची नागरिकांनी तक्रार केली. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून निपाणी शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांपुढे गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. चिक्कोडी तालुक्यातील विश्वेश्वरय्या वसाहतीजवळील बाणंतीकोडी रस्त्यावर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चिक्कोडी केएलई इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. चिंचली येथील समर्थ सुखदेव अप्पाजी गोळ वय 20 हा आपल्या 2 मित्रांसह कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीने घरी परतत असताना त्यांची मोटारसायकल रस्त्यावरील विद्युत खांबावर आदळली. या अपघातात समर्थचा जागीच मृत्यू झाला. अरविंद शंकर मॅगेरी वय 19 आणि सचिन महेश बडके वय 19 राहणार खडकलाट हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर चिक्कोडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना चिक्कोडी शहर पोलिसांच्या रहदारी विभागाच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गुलबर्गा विजापूर जेवर्गी रस्त्यावर झालेल्या भीषण कार अपघातात IAS अधिकारी महांतेश बिळगी, त्यांचे 2 भाऊ शंकर बिळगी आणि इरान्ना बिळगी यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार बेंगळूर इलेक्ट्रिक सिटी सप्लाय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले महांतेश बिळगी आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी रामदुर्ग येथून कारने जेवर्गीकडे जात होते. मार्गामध्ये जेवर्गीजवळ अचानक कारसमोर एक कुत्रा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार उलटून गंभीर अपघात झाला. या अपघातात 3घांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी जेवर्गी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दिवसेंदिवस शहरात चाकू हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या अँटी स्टॅबिंग पथकाने विविध ठिकाणी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी मध्यवर्ती बेळगाव बस स्थानकाजवळ संशयास्पदरित्या वागणाऱ्या मारुती भीमाप्पा नायक व 19 राहणार भरमनट्टी तालुका बेळगाव याला मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला असून या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
मारुती नायक बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद हालचाल करत होता तेव्हा उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात असलेल्या अशा घटनांवर कठोर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाने आज समाजात समानतेची वागणूक मिळावी या मागणीसाठी ठाम आवाज बुलंद केला. कित्तूर आणि चन्नम्मा चौकात वाजत गाजत सम मानवता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या हक्कांसाठी एकजूटता दाखवली. रॅलीनंतर तृतीयपंथीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत विविध मागण्या मांडल्या. राज्य सरकारने न्याय द्यावा, प्रत्येक तृतीयपंथीयासाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा, तसेच समाजात इतरांप्रमाणे समानतेची वागणूक द्यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रमांना जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे असा आग्रहही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या आंदोलनामुळे शहरात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावातील समादेवी गल्ली ते यंदे खुंट मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर बुधवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. अतिक्रमणामुळे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले होते. महानगरपालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवत या मार्गावर भाजी विक्रेत्यांनी बेशिस्तपणे आपला भाजी विक्री व्यवसाय सुरू केला होता. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा होत होता, तर दुतर्फात सुरू असलेल्या वाहनांच्या वाहतुकीस अडथळाही निर्माण होत होता. विशेषतः अवजड वाहनांच्या ये-जामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नेहमीचीच बाब झाली होती. वाहतूक पोलिसांनी धाडसत्र राबवून विक्रेत्यांना हटवलं असून काही विक्रेते भाजीच्या पाट्या घेऊन दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत. पुढील कारवाईसाठी मनपा व पोलिसांकडून संयुक्त मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. बेळगाव वेंगुर्ला मार्गावर शिनोळी बाची रस्त्यावर रात्रीच्या वेळी सुरू असलेली ऊस वाहतूक नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरू लागली आहे. रस्त्याची अवस्था आधीच खराब असताना त्यावर नियमबाह्यपणे सुरू असलेली ऊस वाहतूक ही गंभीर समस्या बनली आहे. रात्री उशिरा ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे ऊस वाहून नेण्यात येतो. या वाहनांवर ना परावर्तक स्टिकर्स असतात ना योग्य दिवे. अनेक ट्रॉलींमधील ऊस रस्त्यावर झुकलेला असतो, त्यामुळे 2 चाकी वाहन चालकांना अपघाताचा धोका संभवतो. या मार्गावर शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची व स्थानिकांची सतत वर्दळ असते. खराब रस्ता, अंधार आणि अनियमित वाहतूक यामुळे दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व वाहतूक विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आणि सीमाप्रश्नासाठी आजीवन लढा देणारे शिवसेना तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते रामा शिंदोळकर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर शहरातील शिवसेना कार्यालयात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भावपूर्ण शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला शिवसेना बेळगाव जिल्हाध्यक्ष व उपमहापौर प्रकाश शिरोळकर, महेश टंकसाळे, माजी नगरसेवक अनिल पाटील, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, मनोहर हुंद्रे, सुनील बोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिवंगत रामा शिंदोळकर यांच्या मराठी अस्मितेसाठीच्या लढ्याचे, भाषिक हक्क आणि सीमा प्रश्नावरील सातत्यपूर्ण संघर्षाचे स्मरण केले. त्यांची निष्ठा, त्याग आणि संघर्षमय कार्याचा गौरव करत सर्वांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. शिंदोळकर यांच्या कार्यामुळे मराठी समाजात एकता व जागृती निर्माण झाली होती, असे मत व्यक्त करत उपस्थितांनी त्यांच्या विचारधारेवर चालत मराठी हितसंरक्षणाचा लढा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. पोलीस विभागाच्या हितासाठी आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक कल्याणासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कल्याण निधीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित विविध योजनांवर चर्चा झाली. पोलीस दलातील अडचणी, गरजा आणि सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीस बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख आणि विविध ठाण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास, वैद्यकीय सुविधा, शिक्षण सहाय्य आणि अन्य गरजा भागवण्यासाठी निधीचा प्रभावी वापर कसा करता येईल यावर भर देण्यात आला. या उपक्रमामुळे पोलीस दलातील कर्मचारी अधिक प्रेरित होऊन सेवाभावाने कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बेळगाव शहरात पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार भवनाची आवश्यकता होती. यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकारांना दिली. अधिवेशनादरम्यान नियोजित पत्रकार भवनचे भूमिपूजन करण्यात येणार असून पुढील अधिवेशनावेळी याचे उद्घाटन केले जाईल असे देखील सांगितले. पत्रकार भवनासाठी निधी मंजूर केल्याबद्दल काल मंगळवारी शहरातील वार्ताभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की 20 वर्षांपासून पत्रकार भवन निर्माण करण्याची मागणी सातत्याने होत होती, मात्र याची कोणीही दखल घेतली नव्हती. आपल्या सरकारने याची दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याद्वारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पत्रकार भवन लवकरच निर्माण होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विश्व भारत सेवा समिती संचलित शहापूर अळवणी गल्ली येथील आदर्श मराठी प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ईशस्तवनानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे शारीरिक शिक्षक जे.बी. पाटील यांनी केले, तर मनीषा शिनोळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. मुख्य वक्त्या म्हणून सुनीता राक्षे, लोकमान्य बाल ग्रंथालय व मराठी भाषा संस्कार व संस्कृती संवर्धन समिती समन्वयक यांनी पालकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी पालकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यांवर मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी किशोर पवार व पूजा पाटील यांनी शाळेच्या व्यवस्थापन व कार्यप्रणालीचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे पंडित नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक मारुती मुगळी यांनीही पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे पालक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारता बागेवाडी यांनी केले, तर आभार गीता खन्नूकर यांनी मांडले. या उपक्रमातून पालकांना शिक्षणविषयक जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या गेल्या. शाळा पालक संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बेळगाव शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. घरासमोर तसेच अपार्टमेंटच्या तळघरात पार्क केलेल्या मोटारसायकली रात्रीच्या वेळी पळवल्या जात असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 2 दिवसांपूर्वी शास्त्रीनगर येथील गुडशेड रोडवरील एका अपार्टमेंटच्या तळघरातून बुलेट मोटारसायकलची चोरी झाली आहे. चोरटे मास्क आणि हातमोजे घालून आले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशा चोरीच्या घटना वाढत असल्या तरी पोलिसांकडून याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचं टाळलं जात आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चोरटे निर्भयपणे मोटारसायकली पळवत असून पोलिसांकडून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष हालचाली दिसून येत नाहीत अशी नागरिकांची नाराजी आहे. गुडशेड रोडवरील ताज्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांचं मनोबल वाढत असून नागरिकांनी सुरक्षेविषयी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय शेअर बाजाराने बुधवारी मोठी तेजीची उभारी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत मार्केटवर दबाव दिसून येत होता, पण बुधवारी सकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाजाराने घसरणीची मरगळ मोडून तेजीची वाट धरली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि सलग 3ऱ्या दिवशी वाढ होत असताना सेन्सेक्स आणि निफ्टीने दुपार होताच नवीन उच्चांक गाठला. सेन्सेक्स 720 अंकांनी वाढून 85,300च्या वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 227 अंकांनी वाढून 26,112 वर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 628 अंकांपेक्षा जास्त वाढ दिसून आली, ज्यामुळे बाजार सर्वकालीन उच्चांकाच्या अगदी जवळ आला.
या दरम्यान अदानी ग्रुपच्या जवळजवळ सर्व शेअर्समध्ये 0.26% ते 2.26% पर्यंत तसेच अदानी एनर्जीमध्ये 22% सर्वाधिक वाढ झाली होती. जगात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यामध्ये नेपाळ संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करत भारतीय संघाने जगज्जेतेपद पटकावले. या गौरवशाली विजयामागे प्रेरणास्त्रोत ठरले आहेत ते बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावचे सुपुत्र डॉक्टर महांतेश जी किवळसन्नावर. अंध क्रिकेट स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासासाठी त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. अंतिम सामन्यावेळी डॉक्टर महांतेश हे स्वतः मैदानावर उपस्थित होते. त्यांनी सांगितले की मुलींनी विजयानंतर आनंदाचे अश्रू ढाळले आणि तो क्षण पाहून मलाही गहिवरून आलं. हा विजय फक्त ट्रॉफीकरिता नव्हता तर अंध महिलांच्या आत्मविश्वासाचा विजय असल्याचे उद्गार त्यांनी काढले. भारताच्या या ऐतिहासिक यशाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय संविधान हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा अत्यावश्यक आधारस्तंभ असून दर 5 वर्षांनी निवडणुकीद्वारे जनतेसमोर जाण्याची सक्ती लोकशाहीला नैतिक बळकटी देते. निवडणूक प्रक्रियेत किरकोळ त्रुटी दिसून येत असल्या तरी एकूणच निवडणुका शांत, सुव्यवस्थित आणि पारदर्शक वातावरणात पार पडत आहेत. जनताच खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे ही जाणीव राजकीय पक्षांना संयमित व जबाबदार वर्तन करण्यास भाग पाडते. संविधानाच्या अनुपस्थितीत ही नैतिक सक्ती टिकली नसती आणि लोकशाहीची मूळ रचना देखील ढासळली असती. समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही मूल्ये संविधानाची जीवनरेषा असून त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भारतीय लोकशाहीने सामाजिक विचारसरणीला चालना देत सामूहिक राजकीय निर्णय प्रक्रियेची मजबूत पायाभरणी केली आहे. संविधानातील प्रत्येक तरतूद ही लोकशाहीच्या या अंतर्गत प्रक्रियेला बळ देण्यासाठीच घडवली गेली आहे. विविधतेने नटलेल्या देशाला एका धाग्यामध्ये गुंफण्यासाठी काही पाश्चात्य कल्पनांचा स्वीकार अपरिहार्य ठरल्याची टीका असली तरी भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि व्यापक लिखित संविधान मानले जाते. लोकशाहीची प्रकृती ढासळू लागली की संविधानच तिला नवचैतन्य देणारा ऑक्सिजन ठरते. म्हणूनच संविधान दिवसानिमित्त त्याच्या निर्मितीसाठी झालेला संघर्ष, त्याग आणि त्यामागील मूलभूत विचार प्रत्येकाने मनोमन स्वीकृत करणे आवश्यक आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.